वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 12, Electromagnetic Induction, Part 6. Now next point is energy density of a magnetic field. तर मॅग्नेटिक फील्ड जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आपण सोलनॉइड असेल त्यामधून करंट फ्लो झाल्यानंतर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याच्यामुळे त्यामध्ये प्रोड्यूस झालेला EMF आहे, त्यामध्ये एनर्जी स्टोअर होते आणि ती एनर्जी आहे त्याची आपण एनर्जी डेन्सिटी आता इथे पाहायची आपण इथे मॅग्नेटिक फील्डची. नाव कन्सिडर दिस अ करंट कॅरिंग सोलनॉइड प्रोड्युसेस युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इन द इंटेरियर रिजन. आतल्या साईडला हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. ह्या सोलनॉइडच्या हे वाइंडिंग जे आहेत ह्या वाइंडिंगमधून करंट पास झाल्यामुळे सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. इनसाइडचं मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. नाउ कन्सिडर अ लॉंग सोलनॉइड हॅव्हिंग लेंथ L नियर द मिडल क्रॉस सेक्शनल एरिया A अँड कॅरिंग करंट I थ्रू इट. आता आपण इथं सोलनॉइड जे ह्याची लेंथ L आहे दाखवले बघ L, त्यातून करंट I फ्लो होतोय. आणखीन हा एरिया जे आहे क्रॉस सेक्शन एरिया कॅपिटल A इतका आहे. द व्हॉल्यूम असोसिएटेड विथ द लेंथ L विल बी A इंटू L. आता याचा व्हॉल्यूम जे आहे एरिया A असेल आणि L जर लेंथ असेल तर एरिया इंटू लेंथ हे व्हॉल्यूम आहे ह्या सोलनॉइडचा. द युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड एनर्जी दॅट इज UB stored by the length L of the solenoid must lie entirely within the volume AL. आता ह्यामध्ये जी एनर्जी डिस्ट्रीब्युशन असेल UB मॅग्नेटिक एनर्जी, तर ही संपूर्ण व्हॉल्यूम जे AL ह्या व्हॉल्यूममध्ये युनिफॉर्मली असणार आहे, एक समान ह्यामध्ये सर्व ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेली असेल ही एनर्जी UB. दस द एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम इन द मॅग्नेटिक फील्ड इज. आता एका युनिट व्हॉल्यूमसाठी मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे स्मॉल UB आहे. टोटल एनर्जी जी आहे टोटल एनर्जी कॅपिटल UB, आणखीन एका युनिटसाठी स्मॉल UB आहे. मग आपण टोटल व्हॉल्यूमने डिवाइड केल्यानंतर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आपल्याला मिळेल. स्मॉल UB हे एका युनिट व्हॉल्यूमसाठी असणारी एनर्जी आहे. एक युनिट व्हॉल्यूम म्हणजे एक युनिट लेंथ, एक युनिट ब्रेड्थ आणि एक युनिट हाईट असा एक क्यूब असेल त्यामध्ये घेतला, त्याच्यामध्ये किती एनर्जी बसेल, किती एनर्जी असेल, ती एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम टोटल एनर्जी डिवाइड बाय व्हॉल्यूम हे असेल. मग एनर्जी जी आहे टोटल एनर्जी आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली आहे, हाफ इंटू L इंटू I स्क्वेअर. सोलनॉइडची एनर्जी आपण ऑलरेडी फाइंड आउट केली आहे. UB हे हाफ इंटू LI स्क्वेअर, आणखीन AL ॲज इट इज आहे इथं. नाव हे टर्म्स रिअरेंज केलं, AL इकडे लिहिलेलं आहे कॅपिटल L बाय स्मॉल L. कॅपिटल L हे सेल्फ इंडक्टन्स आहे, स्मॉल L ही लेंथ आहे, I स्क्वेअर हा करंट आहे, एरिया A आहे. नाव UB इज L बाय L I स्क्वेअर बाय 2A इतका आलेला आहे. ही एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आहे ह्या सोलनॉइडची. नाव एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जे आहे हे एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचं इक्वेशन आपण इथं लिहिलेलं आहे. याच्यामध्ये L बाय L जे आहे इंडक्टन्स पर युनिट लेंथ आहे. L हा इंडक्टन्स आहे डिवाइड बाय लेंथ, इंडक्टन्स डिवाइड बाय लेंथ दॅट इज इंडक्टन्स पर युनिट लेंथ, आणि ही टर्म्स I स्क्वेअर बाय 2A ॲज इट इज आहे. नाव इंडक्टन्स पर युनिट लेंथ ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलं आहे. L बाय L ची व्हॅल्यू म्यू नॉट N स्क्वेअर A येतं. प्रिव्हियस केसमध्ये आपण डेरिव्हेशनमध्ये पाहिलेलं आहे. म्यू नॉट N स्क्वेअर A हे इंडक्टन्स पर युनिट लेंथ आहे. ही इकडची राईट हँड साईडची टर्म ॲज इट इज आहे. Now rearranging terms, this A gets cancelled. Now here 1 by 2 mu naught N square L square हे energy per unit volume आहे, where L is inductance, N is number of turns per unit length, A cross sectional area of the solenoid, आणखीन mu naught जे permeability constant for air आणि याची व्हॅल्यू जे 4 pi into 10 raised to minus 7 Tesla meter per ampere, that is 4 pi into 10 raised to minus 7 Henry per meter. For a solenoid, the magnetic field at interior points. आता सोलनॉइडच्या इंटेरियर पॉइंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड आपल्याला माहिती आहे B इक्वल टू म्यू नॉट I इंटू N किंवा N इंटू I इतकं येतं मॅग्नेटिक फील्ड सेंटर ऑफ द सोलनॉइड. Therefore, the expression for energy density UB stored इन मॅग्नेटिक फील्ड कॅन बी रिटर्न एज. आता एनर्जी डेन्सिटी जे पर युनिट व्हॉल्यूमचं ते आपण एक्सप्रेशन असं लिहू शकतो बघा. UB जे हे B स्क्वेअर बाय 2 म्यू नॉट. आता यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर ह्या इक्वेशनमध्ये ही जी
म्यू व्हॅल्यू जी आहे ही म्यू व्हॅल्यू आपण पुट केली, तर म्यू व्हॅल्यू पुट केल्यानंतर आणि रिअरेंज केल्यानंतर टर्म्स एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जे b²/2 इंटू म्यू नॉट ही इतके येते. b² हे बी हे मॅग्नेटिक फील्ड आहे, म्यू नॉट हे परमिएबिलिटी आहे, UB ही एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ दिस सोलनॉइड इतके येते. Now next point is mutual inductance M. Now consider this diagram and corresponding animation. Here let us consider a case of two coils placed side by side. अशा दोन आपण साइड बाय साइड असे दोन कॉइल ठेवलेले आहेत पाहिता. ही कॉइल 1 आहे, ही कॉइल 2 आहे. A fixed current I1 is flowing through coil 1. Due to this current, a magnetic field B1 will be produced in the nearby region surrounding the coil 1. आता फर्स्ट कॉइल जे आहे, हा फर्स्ट कॉइल मधून I1 इतका करंट फ्लो होतोय. फर्स्ट कॉइल मधून I1 इतका करंट फ्लो झाल्यामुळं ह्या कॉइलच्या सराउंडिंगला B1 इतका मॅग्नेटिक फील्ड रिजन तयार झालेला आहे. ह्या रिजनमध्ये ही सेकंड कॉइल आहे. सेकंड कॉइलला आपण गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केलेला आहे. फर्स्ट कॉइलला आपण इथं बॅटरी कनेक्ट केलेली आहे. सेम इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवले पहा, दोन कॉइल्स आहेत. पहिली कॉइल आहे तर आपण बॅटरी कनेक्ट केली, AC सोर्स. सेकंड कॉइलला करंट चेक करण्याचा हा गॅल्व्हनोमीटर आहे. तर फर्स्ट कॉइलमधून I1 इतका करंट फ्लो झाल्यानंतर ह्या फर्स्ट कॉइलच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. फर्स्ट कॉइलच्या सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले त्याला आपण B1 म्हणलं. लेट Φ21 be the magnetic flux linked with the surface area S2 of the coil due to magnetic field B1 and can be written as. आता या फर्स्ट कॉइलमधून करंट फ्लो झाल्यामुळं फर्स्ट कॉइलच्या सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले, हे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत, ह्या फ्लक्स सेकंड कॉइल जे आहे, सेकंड कॉइलला किती लिंक्ड आहेत, किती असोसिएट आहेत, ते Φ21 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ B1 बार डॉट DA बार. तर पहिल्या कॉइलच्या सराउंडिंगला तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड सेकंडरी कॉइल जे आहे, या सेकंडरी कॉइलला किती लिंक्ड आहे, किती असोसिएट आहे, ते म्हणजेच Φ21 मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सेकंडरी कॉइल ड्यू टू फर्स्ट कॉइल, हे इंटिग्रेशन ऑफ B1 बार डॉट DA बार आहे. इथं ह्या डायग्राममध्ये दाखवले वा. यातून करंट फ्लो झाल्यामुळे हे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड करंटमुळे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो ह्या सराउंडिंगला, आणि ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट विथ द सेकंडरी कॉइल दॅट इज लिंक्ड विथ द सेकंडरी कॉइल अँड हेन्स EMF दॅट इज करंट प्रोड्युसेस इन सेकंड कॉइल. म्हणजे पहिल्या कॉइलमध्ये करंट जे फ्लो झाल्यामुळे तयार झालेलं फ्लक्स जे आहेत मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्या कॉइलमध्ये इंड्यूस झालेलं आहे, आणि दुसऱ्या कॉइलमध्ये EMF तयार झाला, इंड्यूस झाला EMF. हेन्स दिस इज नोन ॲज म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे एका कॉइलचं तयार झालेलं मॅग्नेटिक फ्लक्स दुसऱ्या कॉइलमध्ये इंड्यूस झालेलं आहे, त्याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्शन. एका कॉइलमध्ये तयार झालेलं मॅग्नेटिक फ्लक्स त्याच कॉइलमध्ये इंड्यूस झालं की आपण याला सेल्फ इंडक्टन्स म्हणतो. इथं एका कॉइलमधलं तयार झालेलं मॅग्नेटिक फ्लक्स दुसऱ्या कॉइलमध्ये इंड्यूस झालेलं आहे, म्हणून याला आपण म्युच्युअल इंडक्शन म्हणायचं. Now here Φ21 proportional to I1. Φ21 जे आहेत म्हणजे फ्लक्स असोसिएट दॅट इज लिंक्ड विथ द सेकंडरी कॉइल ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू फर्स्ट कॉइल इज प्रोपोर्शनल टू करंट फ्लोइंग थ्रू फर्स्ट कॉइल. म्हणजे जितका जास्त फर्स्ट कॉइलमधून करंट फ्लो होईल तितक्या सेकंडरी कॉइल जे आहे, सेकंड कॉइलला फ्लक्स लिंक्ड असतील, असोसिएट असतील, किंवा आपण हे प्रोपोर्शनॅलिटी इक्वेट करण्यासाठी कॉन्स्टंट घेतला दॅट इज Φ21 इक्वल टू M21 इंटू I1. तर इथं M21 जे आहे कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन आहे ऑफ कॉइल 2, दुसऱ्या कॉइलचा कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा M21. इथं Φ21 हे फ्लक्स असोसिएट किंवा लिंक्ड विथ सेकंडरी कॉइल ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू फर्स्ट कॉइल M21 इंटू I1. तर मॅग्नेटिक फ्लक्स Φ21 विल चेंज इन प्रोपोर्शन ॲज I1 चेंजेस. तर जितका करंट I1 जे आहे पहिल्या कॉइलमध्ये जाणारा करंट चेंज झाल्यानंतर फ्लक्स लिंक्ड विथ सेकंडरी कॉइल ह्या पण चेंज होतात. म्हणून सेकंडरी कॉइल जे आहे ह्या सेकंडरी कॉइलमध्ये इंड्यूस झाला EMF जे आहे, कारण फर्स्ट कॉइलमध्ये करंट पास झाल्यामुळे फर्स्ट कॉइलच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार झाला, त्या मॅग्नेटिक फ्लक्स ह्या सेकंडरी कॉइलला मिळाल्या, सेकंडरी कॉइलला असोसिएट झाल्या किंवा सेकंडरी कॉइलला लिंक्ड झाल्या. त्यामुळं सेकंड कॉइल जे आहे सेकंड कॉइलमध्ये EMF प्रोडक्शन झालेलं आहे, आणि सेकंड कॉइलमध्ये EMF प्रोडक्शन झालेलं आहे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ. E21 हे E2 जे आहे सेकंडरी कॉइलमध्ये EMF इंड्यूस झालेलं आहे फर्स्ट कॉइलच्या करंटमुळे, म्हणून E21 लिहिलं येतं इक्वल टू मायनस dΦ21/dt. तर आपण dΦ2 आपण ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट केलं आहे, तर Φ2 जे आहे Φ21 M21 इंटू I1, पण M21 हे कॉन्स्टंट आहे, पण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलेलं आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्हमध्ये
di1/dt आहे. नाउ वी अलाउ करंट I2 टू फ्लो थ्रू कॉइल 2. ऑन अकाउंट ऑफ दिस करंट, मॅग्नेटिक फ्लक्स phi12 लिंक्ड विथ कॉइल 1 इज ऑब्वियसली प्रोपोर्शनल टू I2. आता आपण असा विचार केला की सेकंड कॉइल जे आहे, सेकंड कॉइलमधून आपण करंट I2 पास केला, I2 करंट पास केल्यानंतर सेकंड कॉइलच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि हे सेकंड कॉइलचं मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट कॉइलला असोसिएट असेल, त्यावेळी फर्स्ट कॉइलला लिंक्ड किंवा असोसिएट किंवा त्याला मिळणारं मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे हे phi12 असेल. हे phi1 म्हणजे फर्स्ट कॉइलला मिळालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे, सेकंड कॉइल म्हणून 2 आहे, म्हणून phi12 जे आहे हे दुसऱ्या कॉइलमधून जाणार करंट जे I2 ह्याच्यावर डिपेंड असतं, म्हणून दॅट phi12 प्रोपोर्शनल टू I2. जसं आपण phi21 प्रोपोर्शनल टू I1 घेतलंय, तसं इथं phi12 प्रोपोर्शनल टू I2 म्हणजे पहिल्या कॉइलला मिळालेला फ्लक्स ह्या दुसऱ्या कॉइलच्या करंटवर डिपेंड असतात, आणखी इथं दुसऱ्या कॉइलला मिळालेला फ्लक्स ह्या पहिल्या कॉइलच्या करंटवर डिपेंड असतात. मग आपण हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जे आहे इथं कॉन्स्टंट घेतला M12 इंटू I2. M12 इज नोन ॲज म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल 1. जसं आपण इथं M21 जे हा म्युच्युअल इंडक्टन्स आपण कॉइल 2 चा घेतला होता, तसं इथं हे 1 चा आहे विथ रिस्पेक्ट टू कॉइल 2. द इंड्युस्ड EMF इन कॉइल 1 विल बी. आता कॉइल फर्स्ट जे आहे पहिल्या कॉइलमध्ये इंड्यूस झालेला EMF जे आहे इथं E12. जसं आपण दुसऱ्या कॉइलमध्ये इंड्यूस झालेला EMF काढला E21, तसं पहिल्या कॉइलमध्ये इंड्यूस झालेला EMF जे हा दुसऱ्या कॉइलच्या फ्लक्समुळे पहिल्या कॉइलमध्ये EMF इंड्यूस होतो, म्हणून मायनस d∅12/dt. आता phi12 आपण इथं व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ती व्हॅल्यू पुट केली तर m इंटू I2 आहे. m कॉन्स्टंट आहे पण आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलं आहे, म्हणून हे di2/dt झालं E12 मायनस M12 di2/dt. नाउ इट मे बी नोटेड दॅट बाय सिमेट्री M12 इक्वल टू M21 इक्वल टू M. आता सिमेट्रीनं हे जे आहेत ही म्युच्युअल इंडक्टन्स जे हा सेम असतो, M21 असेल किंवा M12 असेल, हे सेम असतो बाय सिमेट्री. The mutual inductance M of two circuits or coils is the magnetic flux Φs linked with the secondary circuit per unit current IP of the primary circuit. म्हणजे प्रायमरीमधून करंट पास झाल्यामुळे सेकंडरीला जे काय फ्लक्स लिंक्ड होतील त्या लिंक्ड फ्लक्स जे आहेत Φs इक्वल टू M इंटू IP. जसं आपण सेकंड आणि फर्स्ट घेतलं तसं इथं जनरल केस घेतलं सेकंडरी आणि प्रायमरी, तर सेकंडरीला असोसिएट असणारे फ्लक्स जे आहेत Φs इक्वल टू M इंटू IP दॅट इज प्रायमरी करंट. ऑल्सो फ्रॉम फॅरेडेज लॉ. आता इतका फ्लक्स जर ह्या सेकंडरी कॉइलला असोसिएट असतील तर सेकंडरी कॉइलमध्ये डेव्हलप झालेला प्रोड्यूस झालेला EMF जे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ES इक्वल टू मायनस d∅s/dt दॅट इज मायनस Φs जे हे M इंटू IP आहे, M कॉन्स्टंट आपण बाहेर घेतला तर मायनस M इंटू dIP/dt ES इक्वल टू. जसं आपण सेम इथं E12 E21 जसं कॅल्क्युलेट केलं तसं सेम आपण इथं सेकंडरीसाठी कॅल्क्युलेट केलं. EMF प्रोड्यूस्ड इन सेकंडरी कॉइल ES equal to minus M into dIP/dt. Hence, mutual inductance is defined as the value of induced EMF produced in the secondary circuit per unit rate of change of current in the primary circuit. आता म्युच्युअल इंडक्टन्स M जे आहे हा M आपण असा डिफाईन करू शकतो, तर सेकंडरीमध्ये इंड्यूस झाले EMF जे आहे हा EMF पर युनिट रेट ऑफ चेंज ऑफ करंट, हा प्रायमरी सर्किटमधला पर युनिट रेट ऑफ चेंज ऑफ करंट जे ह्याच्यावरती डिपेंड आहे. आणखी EMF in secondary divided by rate of change of current per unit time in primary, हा रेशो जे आहे ह्यालाच आपण म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतात. द युनिट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इज हेनरी. ह्या म्युच्युअल इंडक्टन्स असेल किंवा सेल्फ इंडक्टन्स असेल, दोन्हीचं युनिट जे आहे हे हेनरी आहे. हेनरी म्हणजेच व्होल्ट अपॉन एम्पियर सेकंड दॅट इज ओहम सेकंड. 1 हेनरी इज इक्वल टू 1 ओहम सेकंड. इफ करस्पॉन्डिंग to 1 ampere per second rate of change of current in primary circuit, the induced EMF produced in the secondary circuit is 1 volt, then mutual inductance M of the two circuits is 1 Henry. जर प्रायमरी कॉइलमधून 1 एम्पियर पर सेकंड इतका करंट फ्लो झाला आणि त्यामुळे चेंज झालेला फ्लक्स सेकंडरी कॉइलला असोसिएट होऊन सेकंडरी कॉइलमध्ये EMF प्रोड्यूस झालेला आहे, हा जर 1 व्होल्ट असेल तर त्या कॉइलचा म्युच्युअल इंडक्टन्स हा 1 हेनरी असतो. हे 1 हेनरीची ही स्टँडर्ड डेफिनेशन आहे. नेक्स्ट वन इज कोएफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन टू सर्किट्स. तर दोन सर्किट जे आहेत एकमेकाला कपलिंग असतील कनेक्ट असतील त्यामधला कोएफिशियंट ऑफ कपलिंग आहे हा आपण इथं पाहायचा आहे. द कोएफिशियंट ऑफ कपलिंग K इज अ मेजर ऑफ पोर्शन ऑफ फ्लक्स
that reaches coil 2 which is in the vicinity of coil 1. तर कॉईल 1 मुळे जे करंट फ्लो झालेला आहे त्या सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरी कॉइलला लिंक्ड झाल्यानंतर सेकंडरी कॉइलमध्ये ईएमएफ तयार होतो. त्यामुळे ह्या दोन्ही कॉइलमधला कोएफिशियंट ऑफ कपलिंग के जे हा द ग्रेटर इज द कोएफिशियंट ऑफ कपलिंग द ग्रेटर विल बी द म्युच्युअल इंडक्टन्स एम. जेवढा जास्त कोएफिशियंट ऑफ कपलिंग असेल तितकं म्युच्युअल इंडक्टन्स एम जे हा जास्त येतो. Suppose E21 is induced EMF developed in coil 2 due to the portion of the flux from coil 1 reaching coil 2 also proportional to number of turns in the coil. आता E21 जे हा EMF आहे सेकंड कॉइल मध्ये इंड्यूस झाला EMF आहे डेव्हलप झालेला EMF आहे ड्यू टू फर्स्ट कॉइलचे जे फ्लक्स आहेत चेंजिंग फ्लक्स ह्या सेकंड कॉइलला असोसिएट झाल्यानंतर लिंक्ड झाल्यानंतर सेकंड कॉइल मध्ये EMF तयार झालेला आहे हा E21 आहे. आणखी हा नंबर ऑफ टर्न्स वरती पण डिपेंड असतो. म्हणून आपण E21 जे आहे प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंड कॉइल प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट जे कॉन्स्टंट जे आहे कोएफिशियंट ऑफ कपलिंग के आणि phi2 जे फ्लक्स असोसिएट विथ सेकंडरी कॉइल आहे. आता सेकंडरी कॉइलच्या फ्लक्स जे हा नंबर ऑफ टर्न्स फर्स्ट वर डिपेंड असतात म्हणून हे phi2 आपण n1 ने रिप्लेस केला म्हणून E21 प्रोपोर्शनल टू n2 k n1. नाउ अगेन L प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर और n प्रोपोर्शनल टू रूट L म्हणून n1 n2 जे आहेत हे प्रोपोर्शनल टू रूट L1 रूट L2 म्हणजेच रूट ऑफ L1 L2 रिप्लेसिंग E21 बाय m. आता E21 आपण m ने रिप्लेस केल्यानंतर m इक्वल टू k इंटू रूट L1 L2. तर हे m जे आहे कोएफिशियंट ऑफ कपलिंग म्युच्युअल इंडक्टन्स आहे m k इंटू k हा कोएफिशियंट ऑफ कपलिंग आहे. L1 L2 हे दोन्हींचे कॉइलचे इंडक्टन्स आहेत L1 L2 रूट. आता आपण के जे आहे केच्या व्हॅल्यूवरती ह्याचे कपलिंग डिपेंड असतं. सपोज फर्स्ट केस जे आहे इफ के ग्रेटर दॅन 0.5 द टू कॉइल्स आर टाइटली कपल्ड. जर के ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा ग्रेटर असेल तर त्या दोन कॉइल्स ह्या टाइटली कपल असतात. इफ के लेस दॅन 0.5 द टू कॉइल्स आर लूजली कपल्ड. जर के ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा लेस असेल तर त्या दोन्ही कॉइल्स ह्या लूजली कपल्ड असतात एकमेकाला. थर्ड इफ L1 इक्वल टू L2 देन a coil with self inductance L is coupled to itself with mutual inductance. आता जेव्हा L1 आणि L2 समान असतात त्यावेळी सेल्फ इंडक्टन्स कॉइल जी L आहे ती त्याच कॉइलला म्युच्युअल इंडक्टन्सनं कनेक्ट केली असते. तर m इक्वल टू रूट L1 L2 जे होतं त्यामध्ये L1 L2 ची व्हॅल्यू आपण L घेतली रूट L हे जे आहे m इक्वल टू L येतं. म्हणजे कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स हा कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इतका येतो. ज्यावेळी L1 इक्वल टू L2 असतं L असतं त्यावेळी coefficient of mutual inductance equal to coefficient of self inductance. Next point is transformer. Now consider this diagram of transformer and corresponding animation of this transformer. Here mutual inductance is the basis of all type of transformer. Means principle used in this transformer is coefficient of mutual inductance. Mutual inductance हे तत्व ह्या ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरतात. A transformer is a device used for changing the voltage of alternating current from low value to high value or vice versa. तर ट्रान्सफॉर्मर जे हा आपण व्होल्टेज चेंज करण्यासाठी अल्टरनेटिंग व्होल्टेज जे चेंज करण्यासाठी म्हणजे कमीचं जास्त असेल किंवा जास्त कमी हे चेंज व्होल्टेज करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो. Whenever the magnetic flux linked with the coil changes and EMF is induced in the neighboring coil. जर प्रायमरी कॉइल मधून जाणारा करंट जे आहे त्यामुळे डेव्हलप झालेला मॅग्नेटिक फ्लक्स ह्या चेंजिंग असतील असोसिएट विथ नेबरिंग असतील सेकंड कॉइल देन EMF इज प्रोड्युस्ड इन द सेकंडरी कॉइल. हे कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स हे तत्व यामध्ये ट्रान्सफॉर्मर मध्ये यूज करतात. इन अ ट्रान्सफॉर्मर देर आर टू कॉइल्स primary P and secondary S insulated from each other and wound on a soft iron core. तर ह्या डायग्राम मध्ये दाखवले पहा ह्या सॉफ्ट आयर्न कोर जे ह्या सॉफ्ट आयर्न कोर वरती दोन कॉइल्स वाउंड केलेले असतात. वन इज प्रायमरी याला P म्हणायचं हे दाखवले पहा इथं. इकडं अदर इज सेकंडरी याला S म्हणायचं. सेम इथं ह्या ॲनिमेशन मध्ये पण दाखवलेलं आहे. इकडून आलेलं हे V1 जे ही प्रायमरी कॉइल आहे येलो कलरची आणि इकडे हे सेकंडरी आहे हे बल्ब अप्लाय केलं पाहिजे हे सेकंडरी कॉइल आहे S आणि हा सॉफ्ट आयर्न कोर आहे. या सॉफ्ट आयर्न वरती हे काय केलेलं आहे वायर वाउंड केलेलं आहे. प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल्स आर कॉल्ड इनपुट अँड आउटपुट कॉइल्स रिस्पेक्टिव्हली. तर प्रायमरी कॉइल ज्याला इनपुट कॉइल म्हणतात
सेकंडरी कॉईल ह्याला आउटपुट कॉईल म्हणतात, कारण इनपुट म्हणजे इन म्हणजे आपण त्याला व्होल्टेज इन करतो देतो, आउट म्हणजे इथून व्होल्टेज आपण बाहेर घेतो. म्हणजे प्रोसेसिंगला आपण जे व्होल्टेज दिले, प्रोसेसिंगला म्हणजे आपण चेंज करण्यासाठी, म्हणजे कमीचं जास्त असेल किंवा जास्त कमी असेल ते दिलेलं आहे म्हणून त्याला इनपुट म्हणायचं प्रायमरी. आणि इथून आपण व्होल्टेज प्रोसेसिंग करून कमी किंवा जास्त बाहेर घेतो म्हणून आउटपुट म्हणायचं. त्याला इनपुट आणि आउटपुट आहे त्याचे दोन टर्मिनल्स आहेत त्या ट्रान्सफॉर्मरचे. When an AC voltage is applied to primary coil, the current through the coil changes sinusoidally, causing similar change in the magnetic flux through the core. तर आपण AC व्होल्टेज जे आहे हे आपण अप्लाय केलं प्रायमरला, त्यातून करंट फ्लो होईल आणि हा सायनुसॉइडल जे व्होल्टेज आहे ह्याच्यामुळं मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतील कोअरमध्ये. आणखीन ॲज द चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स इज लिंक्ड विथ बोथ प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल, EMF इज इंड्युस्ड इन इच कॉईल. आता ह्याच्या सराउंडिंगला जे डेव्हलप झालेल्या प्रोड्यूस झालेल्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स आहेत ह्या प्रायमरीला आणखीन सेकंडरीला दोन्हीला पण असोसिएट असतील, त्यामुळे दोन्हीमध्ये त्या इंड्यूस होतील, दोन्हीमध्ये पण लिंक्ड होतील, आणखीन दोन्हीमध्ये पण EMF प्रोडक्शन होईल. आता NP अँड NS बी द नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल रिस्पेक्टिव्हली. तर प्रायमरीचे आणखीन सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स जे आहेत वाउंड्स हे पण NP आणि NS आपण कन्सिडर केले, तर then the instant t at any instant t the magnetic flux linked with primary coil आणि सेकंडरी कॉईल जे आहे, आता ज्या सराउंडिंगला फ्लक्स तयार झाला त्या फ्लक्सपैकी प्रायमरीला असोसिएट असणारे फ्लक्स जे आहेत φp इक्वल टू NP इंटू फाय अँड विथ सेकंडरी कॉईल φs इक्वल टू NS इंटू फाय. तर सेकंडरी कॉईलला असोसिएट असणारे फ्लक्स आणखीन प्रायमरी कॉईलला असोसिएट असणारे फ्लक्स किंवा लिंक्ड असणारे फ्लक्स आपण इथं φp आणि φs पाहिलं. द इंड्युस्ड EMF इन प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल विल बी. आता φp आणि φs जे आहे त्या इतक्या फ्लक्स ह्या फर्स्ट प्रायमरीला आणि सेकंडरीला जर लिंक्ड असतील तर त्या दोन्ही कॉईलमध्ये प्रोडक्शन झालेला EMF जे हा EP हा जे हा प्रायमरीमध्ये इंड्यूस झालेला EMF आहे मायनस d∅p/dt फॅरेडेज लॉ. त्यानंतर NP नंबर ऑफ टर्न्ससाठी हा सिंगल टर्नसाठी आहे, NP टर्नसाठी NP इंटू d∅dt अँड सेकंडरीचे जे EMF आहे हा मायनस d∅s/dt दॅट इज मायनस NS इंटू d∅dt. हे दोन्ही जर डिवाइड केले इक्वेशन्स LHS/LHS RHS/RHS तर d∅dt कॅन्सल होईल, त्यामुळं ES/EP NS/NP हा टर्न्स रेशो मिळेल आपल्याला. सेकंडरीचं व्होल्टेज प्रायमरीचं व्होल्टेज, सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स, हे ES म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज आहे, EP म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज आहे, NS म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी, NP म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी आहेत. The ratio NS/NP is turns ratio, transformer ratio of the transformer. The number of turns of secondary and number of turns of primary हा जे रेशो आहे याला आपण टर्न्स रेशो म्हणतात. फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर इनपुट पॉवर इक्वल टू आउटपुट पॉवर. आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुटची पॉवर आणि आउटपुटची पॉवर समान असते. प्रॅक्टिकल केसमध्ये असं नसतं, ओनली फॉर आयडियल केसमध्ये. दॅट इज इनपुट पॉवर जे आपण पॉवर ही व्होल्टेज इंटू करंट असे प्रोडक्ट डिफाईन करतो. मग इनपुटचे प्रायमरीचं व्होल्टेज प्रायमरीचा करंट, आउटपुट पॉवर आहे सेकंडरीचं व्होल्टेज सेकंडरीचं करंट. नाव टर्न्स रिअरेंज केल्यानंतर ES/EP इक्वल टू IS/IP असं होईल इक्वेशन. दॅट इज ES/EP आणखीन आपण NS/NP हा आपण ऑलरेडी टर्न्स रेशो कॅल्क्युलेट केला आहे, तो आपण इक्वेट केला ह्या इक्वेशनला. तर ES/EP इक्वल टू NS/NP इक्वल टू IP/S असं होईल. दॅट इज secondary voltage upon primary voltage equal to secondary number of turns divided by primary number of turns equal to primary current divided by secondary current. आता आपण यामध्ये दोन केस पाहणार आहोत. केस 1 when NS greater than NP that is ES greater than EP step up transformer, किंवा यामध्ये अजून एक कंडिशन आहे IP greater than IS current in primary coil is more than that in the secondary coil. आता या केसमध्ये सेकंडरीचे नंबर ऑफ टर्म जास्त असतील प्रायमरीपेक्षा, किंवा सेकंडरीचं व्होल्टेज प्रायमरीपेक्षा जास्त असेल, किंवा प्रायमरीचा करंट सेकंडरीपेक्षा जास्त असेल, तर याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये व्होल्टेज वाढतं, कमी व्होल्टेज आपण त्याला प्रोव्हाइड केल्यानंतर जास्त व्होल्टेज डेव्हलप होतं, प्रोडक्शन होतं. हे स्टेप अप आहे, अप म्हणजे वाढवतं व्होल्टेज. सेकंड केस आहे वेन NS लेस दॅन NP
then ES less than EP, step down transformer, and IP less than IS, current in primary coil is less than that in secondary coil. आता अशा केसमध्ये म्हणजे सेकंडरीचे टर्न्स कमी असतील प्रायमरीच्या टर्न्सपेक्षा, किंवा सेकंडरीचं व्होल्टेज प्रायमरीच्या व्होल्टेजपेक्षा कमी आहे, किंवा प्रायमरीचं करंट सेकंडरी करंटपेक्षा कमी असेल तर याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. ह्यामध्ये व्होल्टेज जास्त व्होल्टेजचं कमी व्होल्टेज होतं, स्टेप डाऊन म्हणजे कमी होतं. देर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप अँड स्टेप डाऊन. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर increases the voltage, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर decreases the voltage. नाव आता आपण हे ॲनिमेशन्स आहे ना पुन्हा एकदा पाहिजे. त्याच्यामध्ये ही रेक्टँगल कॉईल आहे. रेक्टँगल कॉईलवरती सॉफ्ट आयर्नची रेक्टँगल कॉईल असते. ह्या सॉफ्ट आयर्नच्या रेक्टँगल कॉईलवरती ही वायर अशी वाऊंड केलेली आहे. दोन्ही साईडला ह्या प्रायमरी आणि सेकंडरी दोन टर्न्स आहेत. हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी असतात, सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स जास्त असतात. प्रायमरीचं व्होल्टेज कमी असतं, सेकंडरीचं व्होल्टेज जास्त असतं. पहा इथं व्ही इनपुट कमी दाखवलेलं आहे, व्ही आउटपुट फुल दाखवलेलं आहे. इथं कमी व्होल्टेज प्रोव्हाइड केल्यानंतर इथं जास्त व्होल्टेज आउटपुटला डेव्हलप होतं, प्रोडक्शन होत असतं. हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. आणखीन करंट जे आहे हा प्रायमरीचा जास्त असतो, सेकंडरीचा करंट कमी असतो. दॅट इज इनपुटचा करंट फुल असतो, आउटपुटचा करंट कमी असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये. आणि प्रायमरीचे टर्न्स जास्त असतात, सेकंडरीचे टर्न्स कमी असतील तर याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणायचं. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. याला प्रायमरला पण व्होल्टेज, इनपुटला व्होल्टेज जास्त दिल्यानंतर आउटपुटला कमी व्होल्टेज येतं, व्होल्टेज कमी करतो. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे हा. याच्यामध्ये करंट जे आहे, करंट हा प्रायमरीला कमी असतो, सेकंडरीला करंट जास्त असतो हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये. आता याचं कन्स्ट्रक्शन जे आहे हे असं रेक्टँग्युलर फ्रेम असते. सॉफ्ट आयर्न कोरची ही रेक्टँग्युलर फ्रेम आहे. तर या रेक्टँग्युलर फ्रेम्समध्ये अशा स्मॉल स्मॉल प्लेट्स असतात. ह्या प्लेट्स एकत्र आणून एकत्र बनवून अशी रेक्टँग्युलर फ्रेम बनवली असते. कारण ह्या प्लेट्स अशा बनवल्या असतात कारण याच्यामध्ये एडी करंट कमी करण्यासाठी, हीट लॉस कमी करण्यासाठी, फ्लक्स लिकेज कमी करण्यासाठी ही जे ही प्लेट्सची अशी अरेंजमेंट असते. ह्या अशा रेक्टँग्युलर प्लेट्स आहेत. रेक्टँग्युलर प्लेट्सला दोन प्लेट्सच्या मध्ये सॉफ्टवेअरच्या ह्या प्लेट्स आहेत. त्यामध्ये नॉन कंडक्टिंग मटेरियल पेस्ट करून ह्या सगळ्या प्लेट्स एकमेकाला चिकटवलेल्या असतात. ह्या रेक्टँग्युलर प्लेट्स अशा आहेत. पहा ह्या रेक्टँग्युलर शेपच्या प्लेट्स हे एकमेकाला कनेक्ट करून ह्याच्यावरती सॉफ्ट आयर्न जे आहे, सॉफ्ट आयर्नच्या ह्या मेटलच्या प्लेट आहेत, अशा थिन प्लेट आहेत रेक्टँग्युलर शेपमध्ये. आणि ह्याच्यावरती नॉन कंडक्टिंग म्हणजे ज्याच्यामधून करंट फ्लो होत नाही असं मटेरियल जे हे पेस्ट केलं असतं, जस्ट लाईक पेंटसारखं. याच्यावरती मटेरियल पेस्ट करून ह्या प्लेट जे आहेत ह्या प्लेट्स एकमेकाला स्टिक केलं असतात, चिकटवलेले असतात. ह्या प्लेट्स पहा, ह्या सेपरेट अशा प्लेट्स दाखवल्या तिथं डायग्राममध्ये. आता ह्या प्लेट्सवरती कोटिंग जे हे नॉन कंडक्टिंग कोटिंग असतं. नॉन कंडक्टिंग कोटिंग जे हे कोटिंग करून हे अशा एकमेकाला स्टिक केलं असतात आणि ही रेक्टँगल फ्रेम बनते. ही जी रेक्टँगल फ्रेम इथं दाखवले पहा, ही जी रेक्टँगल फ्रेम आहे ही एक डायरेक्ट मेटल रॉड न घेता हे स्मॉल स्मॉल अशा तीन प्लेट्स एकत्र चिकटवून ही रेक्टँगल फ्रेम तयार झालेली आहे. आता ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या प्लेट्सवरती पहा, ही प्लेट दाखवलेली आहे. याच्यावरती नॉन कंडक्टिंग मटेरियल जे आहे इथं पेस्ट करतात. पाहता हे असे मटेरियल पेस्ट करून यावरती कोटिंग केलं असतं. नॉन कंडक्टिंग मटेरियल आहे ज्यामधून करंट फ्लो होत नाही असं प्रकारचं मटेरियल जे हे मटेरियल याच्यावरती कोटिंग केलं असतं. आणि हे कोटिंग केल्यानंतर ह्या अशा सर्व प्लेटला कोटिंग करून ह्या सर्व प्लेट्स एकमेकाला स्टिक करतात, चिकटवलेले असतात. हे पहा इथं नॉन कंडक्टिंग मटेरियल यावरती पेस्ट केलेलं आहे. असं हे प्रत्येक प्लेटवरती नॉन कंडक्टिंग मटेरियल पेस्ट करून या सगळ्या प्लेट जे आहेत ह्या प्लेट्स एकमेकाला स्टिक केलं असतात, चिकटवलेलं असतात. आणखीन ह्याच्यावरती मग हे प्रायमरी आणखीन सेकंडरी जे आहेत दोन प्रकारच्या ह्या वायर्स वाउंडिंग केलं असतात. नंबर ऑफ टर्न्स हे असं रेक्टँगल फ्रेम असेल तर एकच सिंगल रेक्टँगल फ्रेम असू शकते. यावरती दोन्हीकडं हे प्रायमरी आणि सेकंडरी कॉईल वाउंड केलं असतात. किंवा अजून एक प्रकार आहे याच्यामध्ये असे दोन रेक्टँगल फ्रेम असतात. अशा प्रकारच्या याच्यामध्ये एकच रेक्टँगल फ्रेममध्ये दोन्हीकडे वायर वाउंड असते
आणखीन सेकंड टाईप जे असे दोन रेक्टँगल फ्रेम असतात. या दोन रेक्टँगल फ्रेममध्ये सेंटरचे जे असं फ्रेम असते याला प्रायमरी आणखी सेकंडरी जे हे दोन्ही टर्न्स काउंट केले असतात, ते राऊंड केलं असतं, यामध्ये ते कनेक्ट केलं असतं. प्रायमरी सेकंडरी सेपरेट केलं असतात. हा असा ट्रान्सफॉर्मर आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स, स्टेप अप अँड स्टेप डाऊन. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.